50 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी आणि धमकीनंतर व्यावसायिकाच्या कंपनीवर झालेला गोळीबार. सोशल मीडियावरती लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने झालेली नंतर पोस्ट आणि त्यानंतर 4 राज्यांमध्ये पोहोचलेला पुणे पोलिसांचा तपास. या संपूर्ण प्रकरणाचा आता पुणे गुन्हे शाखेने उलगडा केला असून या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या संपूर्ण कटामागे व्यावसायिकाच्याच कंपनीतील विश्वासू कर्मचाऱ्याचा हात असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय. नेमकं काय घडलंय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ. 22 जून रोजी फुरसंगी परिसरातील एका स्टील व्यावसायिकाला आणि त्यांच्या नातेवाईकांना फोन करून 50 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मागणी करण्यात आली होती. आरोपींनी व्यावसायिकाकडे 5 कोटी रुपये तर त्यांच्या इतर 9 भागीदारांकडून प्रत्येकी 5 कोटी रुपये अशी एकूण 50 कोटी रुपयांची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकीही देण्यात आली होती. धमकीनंतर काही वेळातच दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी मंतरवाडीतील स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावरच गोळीबार केला आणि तिथून त्यांनी पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल झाली आणि गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा त्यांनी केला. यानंतर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि आरोपी महाराष्ट्राबाहेर पसार झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेशी विशेष पथके हरियाणा, गुजरात, पंजाब आणि राजस्थानमध्ये रवाना करण्यात आली. दुर्गम भागांमध्ये सलग 5 दिवस ही शोध मोहीम राबवण्यात आली आणि या आंतरराज्यीय गुन्हेगारांना पकडणे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं. सीसीटीव्हीची तपासणी करताना पोलिसांनी तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवास करून 3 शहरे आणि गावातील 2000हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. अखेर तांत्रिक पुरावे आणि मानवी माहितीच्या आधारे 2 जुलै रोजी पवन प्रकाश बारड यांना ताब्यात घेण्यात आलं आणि पोलिसांनी यासह 4 आरोपींना देखील अटक केली आहे. चौकशीतून अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. यानंतर तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडणीबाबत घरातीलच माणूस माहिती पुरवत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी गोळीबाराची घटना आणि त्यापूर्वीची झालेल्या खंडणी प्रकरणातील तांत्रिक तपासात सत्यप्रकाश निलोरा हा टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं. व्यावसायिकाचा हा विश्वासातील कामगार होता, त्याच्यामुळे कंपनीतील महत्त्वाची माहिती आरोपींपर्यंत पोहोचत होती. विशेष म्हणजे व्यावसायिकाच्या हालचालींची माहिती देखील आणि पोलीस तपासाची गोपनीय माहिती देखील तो लॉरेन्स बिश्नोई टोळीपर्यंत पोहोचत असल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार त्याला 4 जुलै रोजी पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेने पुन्हा राजस्थानमध्ये कारवाई केली. 7 जुलै रोजी पहाटे हनुमानगडमधील रेल्वे फाटकजवळ मुख्य आरोपी रवी कुमार, राजेंद्र कुमार जांगडा आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आलं. या कारवाईत रवी कुमार याकडून 1 गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे तर अल्पवयीन मुलाकडून 2 गावठी पिस्तुले आणि 20 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. अशा प्रकारे आरोपींकडून एकूण 3 गावठी पिस्तुले आणि 30 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले. आतापर्यंत या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र तपास अद्यापही सुरू आहे. या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? आरोपींचे थेट लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध आहेत का? आणि या खंडणी रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम आता पुणे पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. त्यामुळे या प्रकरणात येत्या काही दिवसात आणखी मोठे खुलासा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुढे काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.